In hydraulic press, the diameter of a piston in smaller cylinder and larger cylinder are D1 and D2 respectively. If F1 is the force applied on the smaller piston, the force F2 on the larger piston is. So here there is one hydraulic press. So इथे आपलं एक स्मॉल सिलेंडर आहे आणि हा लार्जर सिलेंडर. याची डायमीटर D1 दिली आहे, याची डायमीटर आपल्याला D2 दिली आहे. इथे फोर्स F1 लावलाय आणि इथे फोर्स F2 आहे. तर आपल्याला माहिती आहे हे दोन्ही पण सेम हाईटला असल्यामुळे याच्यावर जे प्रेशर असणार आहे ते सेम. ओके, so I can say, let's say this is point A and this is point B. So pressure at point A is equals to pressure at point B. आणि प्रेशर काय असते? फोर्स अपॉन एरिया, दॅट इज F1 अपॉन एरिया. इथे काय बनणार? पाय आर स्क्वेअर. आता इथे डायमीटर दिले म्हणजे डायमीटरच्या टर्म्स मध्ये D1 बाय 2 चा होल स्क्वेअर इक्वल्स टू इथे काय F2, फोर्स किती आहे F2 इंटू पाय आर स्क्वेअर, अगेन इथे D2 अपॉन 2 चा होल स्क्वेअर. पाय पाय कॅन्सल, 2 2 कॅन्सल, तर इथे F2 ची जी व्हॅल्यू येणार आहे दॅट इज F1 इंटू D2 चा स्क्वेअर डिवायडेड बाय D1 चा स्क्वेअर. तर इथे जर बघितलं आपण ऑप्शन, सो ऑप्शन डी इज करेक्ट हियर.